नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मेथीची पुरी। मेथीची पुरी बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, एकदम खमंग, खुसखुशीत आणि टेस्टी बनते। तर चला कृती बघूया। तर सुरुवातीला आपण इथे एक स्वच्छ धुतलेली मेथीची पेंडी आहे, तर त्यातील 1 कप आपण मेथी कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालू, त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोडासा गरम मसाला व चिमूटभर हिंग, थोडेसे जिरे आपण टाकलेले आहेत व 1 चमचा आपण तेल त्यामध्ये टाकून व्यवस्थितपणे हे सर्व मिक्स करून पीठ आपण मळून घ्यायचं आहे। लागेल तसे आपल्याला यामध्ये पाणी घालून व्यवस्थितपणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, दाखवल्याप्रमाणे आपल्याला लागेल तसे आपण त्यामध्ये पाणी घालून पीठ अगदी मस्त मळून घ्यायचं आहे। आपले पीठ मळून रेडी झालेले आहे, तर त्याला एक 10 मिनिटं झाकून ठेवूया। इकडे आपण तेल घेतलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी, ते मस्त कडवून घेऊ, अगदी गरम करून घ्यायचं आहे तेल। त्याचबरोबर तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे पुऱ्या व्यवस्थितपणे आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही एक तर लाटून घेऊ शकता किंवा दाखवल्याप्रमाणे पण हे एकदाच लाटून त्याचे ग्लासच्या सहाय्याने किंवा एका गोल भांड्याच्या सहाय्याने व्यवस्थित गोल काप करून घेऊ शकतो। बघा, आपण मस्त इथे व्यवस्थितपणे ते पीठ लाटून घेतलेलं आहे, एक चपातीप्रमाणे आपण त्याला केलं आहे। आता बघा, दाखवलेल्या भांड्याच्या गोल आकाराप्रमाणे त्याला आपण कापून घेत आहोत। दाखवल्याप्रमाणे आपण हे गोल काप करून घेऊ। व जे उरलेलं पीठ आहे ते आपण काढून घेऊया। आता एका फोर्कच्या सहाय्याने त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण असे होल पाडून घेऊ। बघा, अगदी अलगदपणे आपल्याला हे करायचं आहे। जर फोर्क जास्त चिकटत असेल तर तुम्ही थोडे पीठ लावून घेऊ शकता। आता आपण ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडत आहोत। हळूहळू सर्व पुऱ्या आपण तेलामध्ये सोडू व अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि दोन्ही बाजूने आपण ह्या अगदी ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत अशा पुऱ्या तळून घेऊया। इकडे पुऱ्या तळत आहेत तोपर्यंत आपली दुसरी बॅच तयार करून घेतली आहे। बघा, आपल्या पुऱ्या मस्त ब्राऊन तळून झालेल्या आहेत। आता आपण त्या काढून घेऊ। अगदी असा आवाज झाला पाहिजे। बघा, की मस्त आवाज आला आहे। अगदी कुरकुरीत आपल्या मस्त पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता दुसरी बॅच आपण त्यामध्ये तळून घेऊया। या देखील पोळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आपल्या मस्त स्वादिष्ट मेथीच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। एकदा नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।